ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। रावरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ वांबोरी गटामधील कार्यकर्त्यांची जाहीर सभा उत्साहात संपन्न झाली। या सभेत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला। सभेमध्ये मार्गदर्शन करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेख करत विरोधकांवरती टीका केली। ते म्हणालेत की केंद्रामधील भाजप सरकारने महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या खासदारांनी त्याला विरोध केला। हा पराभव नरेंद्र मोदी सरकारचा नसून देशामधील महिलांचा आहे। त्यामुळे रावरी पोटनिवडणुकीमध्ये महिला या विरोधकांना धडा शिकवतील असा इशारा त्यांनी दिला। तर ते पुढे म्हणालेत की सरकार म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम करत आहोत। वांबोरी परिसरामधील पाण्याचे योग्य नियोजन करून हा भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील। वांबोरी गटामधील जनता नेहमीच आमच्या सोबत राहिली आहे। याही निवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांना सर्वाधिक मतं मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सुरू केलेल्या विकास कामांचा वारसा पुढे नेण्याचं काम अक्षय कर्डिले करतील असं सांगत त्यांनी सर्वांना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं आवाहन केलंय। या सभेला आमदार काशीनाथ दाते, उमेदवार अक्षय कर्डिले, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील तसेच प्रशांत गायकवाड, वसंत चेडे, विनायक देशमुख, ॲडव्होकेट तात्यासाहेब डोळसे, शिवाजी सागर, प्राध्यापक शामराव पठारे, उदयसिंह पाटील, दत्तात्रय गडाख आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार काशीनाथ दाते यांनी आपल्या भाषणात म्हटलंय की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हे जनतेमध्ये राहून काम करणारं नेतृत्व होतं। त्यांनी स्वतःची काळजी न करता जनतेची सेवा केली आहे। नगर तालुक्यावरती त्यांची मजबूत पकड होती आणि जनतेशी थेट नाळ जोडलेली होती। ते पुढे म्हणालेत की मी आमदार होण्यात नगर तालुक्याचा मोठा वाटा आहे, त्याचं श्रेय स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना जातं। वांबोरी गावाशी आमचे स्नेहसंबंध असून येथील मतदार अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करतील। उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपल्या भाषणात मतदारांना भावनिक साथ घालत म्हटलंय की माझ्या वडिलांचे अपूर्ण राहिलेलं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला मतरूपी आशीर्वाद द्या। मी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांनी मनोगतामध्ये म्हटलंय की कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम करावं। सभेदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असा उत्साह दिसून आला। गावागावामधील बूथ प्रमुखांनी प्रचार अधिक तीव्र करण्याचा निर्धार केलाय। मनोज साळवेसह महेश दाने, C24 तास, राहुरी।